मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता चालू असणारा या ठिकाणी 14वा अध्याय. आणि 14वा अध्याय म्हणजे गुणत्रय विभाग योगो नाम असणारे काय, ही त्रिगुणात्मिका जी माया आहे, प्रकृती आहे, या प्रकृतीच्या अनुषंगाने, या प्रकृतीच्या नादी लागून काय होतं आहे, हा आत्मतत्व जे आहे हे जीवभावाला प्राप्त होतं आहे. आणि अशा प्रकारे प्रकृतीच्या अनुषंगाने ज्यावेळेस हा आत्मा जीवात्मा बनतोय, त्यावेळेस त्याला काय, या प्रकृतीमध्ये असणारे, प्रकृती म्हणजे या संसारामध्ये असणारी हे सर्व सुख दुःख लोभ राग हे जे काय आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुवर्तनम सांगितलं. जन्म दुःख, मरण दुःख, जरा वृद्धावस्था दुःख, व्याधी दुःख, हे सर्व जे आहे हे सर्वच्या सर्व काय, इथं फक्त दुःखच आहे. म्हणून दुःखालयम अशाश्वतम अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं. मग अशा प्रकारे हे दुःखाची निर्मिती का, हा असणारा संसार त्रिगुणात्मिका हे असणारे गुण, सात्विक राजसिक तामसिक, या गुणांच्या नादी लागल्यामुळे तो या संसार चक्रामध्ये आला. आणि या संसार चक्रामध्ये आल्यानंतर काय, त्या अनुषंगाने जशी जशी तो कर्म करत गेला, त्या त्या अनुषंगाने त्याला त्या त्या प्रकारच्या योनींची प्राप्ती झाली. आणि म्हणून मग त्या अनुषंगाने पुन्हा ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः, मागच्या आपण पाठाला पाहिजे काय, मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यमनोवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसाः. की अशा प्रकारे ज्यांचं पुण्य अधिक झालं ते काय झालं, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः, ऊर्ध्व असणारा देवलोक असेल, ब्रह्मलोक असेल, गोलोक असेल, अशा अनुषंगाने त्या पुण्याच्या अनुषंगाने उत्तम लोकांची प्राप्ती त्यांनी करून घेतली. आणि उत्तम लोकांची प्राप्ती करून घेतल्यानंतर कल्पांते, हा कल्पाचा अंत झाल्यानंतर कृत त्रेता द्वापार आणि कलयुग, ही चार युग एकदा संपल्यानंतर हे कल्प संपलं. आणि त्या कल्पांते, कल्पांच्या शेवटी आता पुन्हा नवीन, यथा पूर्वम अकल्पयत, पूर्व काळामध्ये जसं होतं तसंच मला आता निर्माण करायचं असं परमेश्वराची इच्छा झाली. त्यावेळी भगवंतांनी नवीन कल्प त्या ठिकाणी आरंभ. आणि म्हणून अशा प्रकारे या कल्पामध्ये ज्यांचे पुण्यपापात्मक जी कर्म आहे, त्या कर्माच्या अनुषंगाने, पुण्यकर्माच्या अनुषंगाने तो ऊर्ध्व लोकामध्ये गेला. प्रौर्ध्व लोकामध्ये स्वर्गलोक असेल, त्याच्यानंतरचा असणारा इतर सगळ्या वर्ग करत 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 शेवटचा असणारा ब्रह्मलोकापर्यंत गेला आणि त्या ठिकाणी थांबला. ब्रह्मलोकामध्ये थांबल्यानंतर ज्यावेळेस कल्पांते ब्रह्मणा सकाशात मुक्तीही, ब्रह्माबरोबर कल्पाच्या शेवटी तो काय झाला, तो मोक्षाला त्याने प्राप्त करून घेतला. अशा प्रकारे आपल्या कर्माच्या अनुषंगाने काय सांगितलं त्याने, काय ते असणार ब्रह्मज्ञान अथवा तो असणारा परमपुरुषार्थ मोक्ष, तो आपल्या जीवनामध्ये त्याने काय केला, प्राप्त करून घेतला. आणि म्हणून अशा करता काय केलं पाहिजे, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम सांगितलं. भगवान वेदव्यासांनी हे संपूर्ण 18 पुराण सगळं लिहिल्यानंतर, हे सगळं साहित्य लिहिल्यानंतर याचं सार काय ते भगवान वेदव्यास सांगतात. 18 पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम सांगितलं. या सगळ्या 18 पुराणाचं असणारं सार जर सांगायचं झालं, या 18 पुराणामधून मला काय सांगायचं झालं, तर काय मी शिकवण दिली या 18 पुराणामधून, तर जी शिकवण जर सांगायचं झालं अत्यंत सूत्रात्मक, तर ती शिकवण त्या ठिकाणी भगवान वेदव्यास सांगतात काय, परोपकाराय पुण्याय, मला पुण्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर काय केलं, परोपकार केलं पाहिजे, दुसऱ्यावर उपकाराच्या अनुषंगाने. मग त्या ठिकाणी सांगितलं परोपकाराय सताम विभूतय. सताम विभूतय, संत जे आले आहेत, महंत जे आलेले आहेत, हे कशासाठी, शांतो निवांतो निवसंती संत, हे अशा प्रकारचे हे संत आहे, हे काय, हे परोपकाराय, दुसऱ्यावर उपकार करण्याच्या इच्छेने या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून काय, परोपकाराय पुण्याय सांगितलं. जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर बाकी काही करू नका. मग काय करा, परोपकाराय, दुसऱ्यावर उपकार करण्याची आपली काय ठेवा वृत्ती. उपकार म्हणजे मदत करण्याची, कुणी
त्या जेवढी आपल्याला शक्य आहे त्या प्रकारे मदत. खारुताई मोठमोठाले दगड त्या सेतूमध्ये नेऊन टाकू शकत नव्हती वानरांसारखे. मग काय करत होती, काहीतरी मला सेवा झाली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे प्रभूसाठी. म्हणून काय करायची बिचारी, त्या वाळवंट्यामध्ये जायची, त्या रेतीमध्ये अंग ओलं करून घ्यायची, समुद्रामध्ये त्या वाळूमध्ये जायची, तिथे लोळायची. ती असणारी मृत्तिका शरीराला लागल्यानंतर, ती वाळू शरीराला लागल्यानंतर जे दगड टाकलेले आहेत त्याच्यावर जायची आणि पुन्हा ती झटकायची. इथे कार्य किती करते, त्या एका शिलेमध्ये तिच्या शरीरावर पडणारी जी वाळू जी आहे ही किती आहे, काहीच नाही त्या मनाने. परंतु तिचा जो भाव आहे, समर्पण भाव ज्याला म्हणतो आपण, सेवेचा असणारा भाव, प्रभूप्रती असणारी सेवा वृत्ती जी आत्मसमर्पण जी वृत्ती आहे ही त्या ठिकाणी महत्वाची. मग तेच सांगायला, परोपकाराय पुण्याय, दुसऱ्यावर उपकाराची इच्छा, दुसऱ्याची सेवा करण्याची इच्छा ही काय पाहिजे, साधकाच्या मनामध्ये पाहिजे. परोपकाराय पुण्याय आत्मनः मोक्षार्थम जगत हितायच सांगितलं. त्याच्यासाठी मोक्ष आणि जगाचं हित या दोन्हीसाठी म्हणून. आणि म्हणजे अशा प्रकारे ती असणारी कोण, छोटीशी खारुताई कशा प्रकारे काय करते, अशा प्रकारे प्रभूची सेवा करते. परोपकाराय पुण्याय. मग पाप म्हणजे काय, म्हणजे पुण्याची डेफिनेशन काय, तर दुसऱ्यावर उपकार करणे म्हणजे पुण्य. मग पापाची डेफिनेशन काय, पापाय परपीडनम, दुसऱ्याला त्रास देणे विनाकारण. काही लोकांचा स्वभावच तसा असतो. का असतो, काही घेणं नाही देणं नाही, परंतु दुसऱ्याला फक्त त्रासच देण्यात राहणं, मसल्या जागी काही ना काहीतरी करतच राहणं, म्हणजे दुसऱ्याला कशी पीडा सातत्याने होईल अशा प्रकारची असणारी जी वृत्ती आहे, ही वृत्ती कोणती, ही पापाची वृत्ती. आपल्याकडनं दुसऱ्याला छळ होतो, त्रास होतो, मानसिक आपण हे करतो, टॉर्चर करतो, या सगळ्या गोष्टी काय पापाला कारणीभूत होतात. आणि अशा प्रकारे हे पुण्य आणि पाप या दोन गोष्टी काय, या दोनच गोष्टी आपल्याबरोबर चालणार आहे. हा कर्म सिद्धांत, कर्म केलेली कर्माचा असणारा विपाक सातत्याने मी सांगितलं. कर्मविपाक म्हणजे काय, तुम्ही जी कर्म केलेली आहे त्या कर्माची फळं तुम्हालाच भोगायची आहे, दुसरं कोणीही भोगणार नाही. मी कर्म करतो आणि तो येऊन माझ्या कर्माचं फळ भोगेल, होऊ शकत नाही. तुम्ही जी काही कर्म केलेली आहेत त्या सर्व कर्माचं फळ हे तुम्हालाच भोगायचं. दुसऱ्याच्या वाट्याला मी थोडंफार देतो, तू ये रे, तू माझे मी 100% थोडंफार तू घे, अशा प्रकारे जर तुम्ही म्हटला तर तसं होऊ शकत नाही. काय करायचं आहे, प्रत्येक तुमची असणारी कर्म, तुम्ही जी कर्म केलेली आहेत ती सर्वच्या सर्व कर्म काय करायचं आहे, तुम्हालाच काय करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हालाच ती कर्म या ठिकाणी भोगायची आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण जी कर्म करू, म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे सांगितले फळ देत होतो ईश्वर. ईश्वर काय करतो, तुमच्या कर्माच्या अनुषंगाने जी फळं तुम्हाला द्यायची आहेत ती ईश्वर देतो. आणि मग अशा प्रकारच्या त्या कर्माच्या अनुषंगाने आपण काय करतोय, ऊर्ध्वलोकामध्ये जाऊन ब्रह्मादी लोकापर्यंत जाऊन पुण्याच्या अनुषंगाने ब्रह्मा सकाशात मोक्ष सुद्धा प्राप्त करू शकतो. त्यानंतर काय सांगितलं, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, ज्यामध्ये असणारा लोक, हा कोणता कर्मलोक या ठिकाणी आहे. या कर्मलोकाच्या अनुषंगाने काय करतो आपण, की ज्याची कर्म समसमान झालेली आहेत, त्या समसमान ज्याची कर्म झालेली आहेत त्यात तो काय करतो, या ठिकाणी मोक्षाला तो प्राप्त करून घेतो. मग मध्ये तिष्ठन्ति राजसाः, तो पुन्हा मोक्षाला नाही प्राप्त करतो, तर तो काय करतो, या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी येतो. पुढे या कर्मलोकामध्ये तो पुन्हा येतो, जो कोण राजसिक जो कर्म करतो. राजसिक कर्म म्हणजे त्या ठिकाणी स्वार्थ उपकारार्थ मी केल्यानंतर त्या बदल्यात मला काहीतरी अपेक्षाने जो काही कर्म करतो, दुसऱ्याच्या सेवाभावाने करतो तो सात्विक, अपेक्षेने करतो तो राजसिक, आणि अधो गच्छन्ति तामसाः, अधो म्हणजे याहीपेक्षा आता जी मनुष्ययोनी आपल्याला प्राप्त झालेली आहे अत्यंत दुर्लभ यद्यपि, परंतु या मनुष्ययोनीचा उपयोग जर व्यवस्थित आपण करून घेतला नाही, काय केलं मग फक्त खाओ पिओ मजा करो या अनुषंगाने आपण जीवन जगत राहिलो तर काय होणार आहे,
मग निश्चितपणे आपण काय होणार, अधो गच्छन्ति तामसा, हा निश्चितपणे आपण काय होणार, अधोगतीलाच जाणार आहोत. म्हणजे पशु पक्षादी जे योनी आहेत, पापयोनय, हा गीता त्याला म्हणतो, ही जी पापयोनी आहे त्या पापयोनीमध्ये आम्ही सगळे जाणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे काय सांगितले, या तीन गुण आहेत, या तिन्ही गुणाच्या अनुषंगाने आपण कशा प्रकारे कर्म करू, त्या कर्माच्या अनुषंगाने सात्विक कर्म आम्हाला वरती घेऊन जातील, राजसिक पुन्हा या ठिकाणी घेऊन येतील, आणि तामसिक याहीपेक्षा खालच्या योनीला प्राप्त करून देतील. अशी असणारी काय गहना कर्मणो गती, ही तिसऱ्या अध्यायात सांगितली की कर्माची जी गती आहे, कर्माची गती अत्यंत गहन आहे. कर्मण्य कर्मयः पश्येत् अकर्मण्य कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृष्ण कर्मकृत. या अशा प्रकारे कर्मामध्ये अकर्मामध्ये कर्म जो पाहतो तोच बुद्धिवान सांगितला. म्हणजे अशा प्रकारे तो कोण बुद्धिवान, तर अशा प्रकारे जो कर्म करतो, कशा प्रकारे की ही ऊर्ध्व लोकाला घेऊन जाणारी कर्म करतो तो बुद्धिवान. कारण का, ही कर्माची गती आहे, ही कर्माची गती सहसा कोणाला कळत नाही. म्हणून गीता पुन्हा त्या ठिकाणी सांगते, गहना कर्मणो गती, ही कर्माची गती, कुठल्या कर्माचं काय फळ तुम्हाला कधी प्राप्त होईल हे सांगता येत नाही. अशा प्रकारची असणारी कर्म, पण कर्म चांगली करा. कर्मसिद्धांत जो सांगितला तिसरा अध्याय, त्या माध्यमातून जे काही कर्म सांगितलंय, कर्माची असणारी चतुसूत्री त्या ठिकाणी सांगितली. कोणती, कर्मण्येवाधिकार असते पहिलं सूत्र, मा फलेषु कदाचन दुसरं, मा कर्मफल हेतुर्भूः तिसरं, मा ते संगोस्तु कर्मणी हे चौथं सूत्र. ही 4 सूत्र आहेत. कर्म कशी करायचं हे सांगणारी ही 4 सूत्र आहेत. त्या सूत्राच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण कर्म करू, त्यावेळेस ती कर्म जी आहे ती आपल्याला बंधनाला, म्हणजे या लोकामध्ये परत घेऊन येणार नाही. आणि अशा प्रकारे ही सगळी गहन गती करा. हे सहसा सर्वसामान्य जे आहे त्या सर्वसामान्य लोकांच्या लक्षात ही गती येत नाही. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी म्हणून ती कर्माची गती जाणण्यासाठी तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, कार्य व्यवस्थित सांगते. प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्र प्रमाणित, शास्त्राने सर्व सांगितलं काय केलं पाहिजे, नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त, कोणती कर्म कधी केली पाहिजे, काय केली पाहिजे, काय केली नाही पाहिजे, विधी आणि प्रतिषेधात्मक, कशाचा निषेध केलेला आहे, कशाचा विधी केलेला, काय केलं पाहिजे, हे सगळं सर्वच्या सर्व शास्त्राने आम्हाला सांगून ठेवलं. आणि त्याचा आपण काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. आणि असो, आणि या सर्व कर्माचा असणारा परिपाक म्हणजे काय, त्या कर्माचा असणारा सर्व परिपाक म्हणजे पुढच्या जन्मामध्ये कोणत्या लोकाची प्राप्ती व्हायची, हा त्याचा असणारा परिपाक. आणि म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी कुठल्या 18व्या अध्यायामध्ये हेच सगळ्या कर्माची असणारी गती, कर्माच्या अनुषंगाने असणारा तो जीवात्मा कोणकोणत्या गतीला प्राप्त करतो ते त्या ठिकाणी सांगून पुन्हा या ठिकाणी आता पुढचा असणारा 19वा श्लोक घेतला की काय, की त्या तिन्ही गुणांना जो पार करतो, या गुणांच्या अधीन होऊन जो जातो तो अशा प्रकारे जातो. कुठे, स्वर्गलोकादी ब्रह्मलोकापर्यंत, पुन्हा अथवा या लोकामध्ये येईल, अथवा यापेक्षा खालच्या लोकामध्ये जाईल. परंतु जो या गुणांनाच पार करतो, हे जे काही सांगितलं ऊर्ध्व अध मध्ये, हे काय त्या गुणांच्या नादी लागण्यानंतर, परंतु जो साधक आपल्या जीवनामध्ये या त्रिगुणात्मिका माया जी आहे त्या मायेला पार करून, अथवा या 3 असणारे हे गुण जे आहे त्यांना जो पार करतो, आणि काय तो परमेश्वराचं ते तत्व जे आहे ते तत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो, त्याचं काय, त्याचं असणारं विशेष व्याख्यान या असणाऱ्या 19व्या श्लोकापासून त्यांनी त्या ठिकाणी आरंभ केला. पाहू त्याचा असणारा उपोद्घात या ठिकाणी आचार्य सांगतात. आचार्य काय म्हणतात, 19वा श्लोक जो आहे, नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टार पश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोधी गच्छति. हा असणार 19वा श्लोक, त्याचा असणारा उपोद्घात आचार्य या ठिकाणी करतायत. काय म्हणतात आचार्य, भाऊ, पुरुषस्य म्हणजे प्रकृतिस्थत्वरूपेण मिथ्या ज्ञानेन युक्तस्य भोग्येषु गुणेषु सुखदुःख मोहात्मकेषु सुखी दुःखी मूढः अहमस्मि इति एवं रूपो यः संगः तत्कारणं पुरुषस्य सद्योनिजन्म प्रतिलक्षणस्य संसारस्य इति समासेन पूर्वाध्यायुक्तं
यदुक्तं तदिह सत्त्वं रजस्तमेति गुणा प्रकृतिसम्भवाः इति आरभ्य गुणस्वरूपं गुणवृत्तं स्ववृत्तेन च गुणानां बन्धकत्वं गुणनिवृत्तिमध्यस्य स निबद्धस्य च पुरुषस्य जागतीति एतत् सर्वं मिथ्याज्ञानम् अज्ञानमूलं बन्धकारणं विस्तारेण उक्त्वा अधुना सम्यक् दर्शनात् मोक्षोक्तव्य इति आह भगवान. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी काय म्हणतात, आता प्रकृतीमध्ये स्थित असणाऱ्या काय हे जे आहेत हे तीनही गुण, ते तीनही गुण काय करतात, या ठिकाणी तुम्हाला प्रकृतीमध्ये हे तीनही असणारे गुण प्रकृतीमध्ये स्थित करणाऱ्या या जीवाला या प्रकृतीमध्ये काय करतात, स्थित करतात. जीवाला प्रकृतीमध्ये घेऊन जाणारे असते काय, आत्मतत्वच आहे. परंतु या तिन्ही गुणाच्या मगाशी सांगितलेल्या प्रमाणे या तीन गुणांच्या ज्यावेळेस ते नादी लागतो ते आत्मतत्व, त्यावेळेस तेच आत्मतत्व जीवभावाला प्राप्त करतं. तेच या ठिकाणी सांगितलं प्रकृती हे कशामध्ये, हे ती गुण हे प्रकृतीमध्ये, प्रकृती म्हणजे मायेमध्ये, म्हणजे या संसारामध्ये हे त्रिगुणात्मिका जी माया आहे या त्रिगुणात्मिका मायेच्या अधीन होऊन हा आत्मा ज्यावेळेस जीवभावाला प्राप्त होतो ते या ठिकाणी सांगितलं. प्रकृतीमध्ये स्थित करणाऱ्या मिथ्या ज्ञानाने युक्त, हे वास्तविक नाही. माया वास्तविक का, वास्तविक म्हणून मिथ्या स्वरूपाची आहे, वास्तविक नाही. अध्यास मात्र जोपर्यंत आहे मानतो तोपर्यंत आहे. म्हणून रज्जू आणि सर्पाचा असणारा जो दृष्टांत आहे त्या अनुषंगानेच आहे. ते काय अज्ञानमूलक आहे, वास्तविक रज्जूच आहे. परंतु अज्ञान आणि सर्पाची भ्रांती त्या ठिकाणी झाली. म्हणजे एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा होणारा अध्यास म्हणजे मिथ्यात्व. अधिष्ठान जो आहे त्या अधिष्ठान काय रज्जूवर सर्पाची काय झाली, केवळ त्या ठिकाणी भ्रांती निर्माण झाली. तसं या ठिकाणी परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही. परंतु त्याच परमेश्वरापासून निर्माण झालेली ही त्रिगुणात्मिका माया तिच्या नादी लागून तेच असणारं आत्मतत्व या ठिकाणी जीवभावाला प्राप्त झालं. म्हणून तेच सांगितलं मिथ्या ज्ञानाने युक्त, ते मिथ्या ज्ञान जे वास्तविक नाही त्या मिथ्या ज्ञानाने युक्त पुरुष काय होतो, एकदा त्याच्या अनुषंगाने या त्रिगुणात्मिकामध्ये या त्रिगुणाच्या अधीन गेला, त्याच्यामध्ये तो एकदा फसला काय होतो, आता त्यासाठी अनिर्वचनीय अनादी अनिर्वचनीय अविद्या त्याची उत्तर ही सगळी तिथं त्या ठिकाणी कसा गेला, काय गेला, हे जे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात या सर्व प्रश्नांची उत्तरं भगवंताने त्या ठिकाणी दिली. कुठे दिली, तत्वबोधामध्ये. अनिर्वचनीय कसा गेला माहिती नाही. यद्यपि आत्मतत्व परमेश्वर तत्वच आहे तरी सुद्धा जीवभावाला ते प्राप्त झालं. मग जीवभावाला कसं प्राप्त झालं याची सगळी उत्तरं त्या ठिकाणी तत्वबोधामध्ये व्यवस्थित. अनादिकालापासून अनिर्वचनीय असणारी काय, हे अविद्या, त्यामुळे तो जीवभावाला प्राप्त झालं. आणि जीवभावाला प्राप्त झाल्यामुळे त्या पुरुषाचे काय मग काय होते, ते सुख दुःख मोहात्मक भोगरूप गुणांमध्ये हे सगळं काय सुख दुःख मोह एकदा संसार चक्रामध्ये पडल्यानंतर हेच आहे, तुम्हाला दुसरं काही नाही. सुख दुःख मोह अज्ञान आलस्य प्रमाद या सगळ्या गोष्टींची प्राप्ती आहे. आणि मग तेच सांगितलं सुख दुःख मोहात्मक भोगरूप गुणांमध्ये हे सगळे भोगरूप जे गुणांमध्ये काय, मी सुखी मी दुःखी मी मूढ, त्या गुणांच्या अनुषंगाने काय करतो, मग स्वतःला ज्यावेळेस स्वतःला सुखी समजतोय, स्वतःला दुःखी स्वतःला मूढ अशा प्रकारे समजत असताना अशा प्रकारचा जो संघ आहे आणि अशा प्रकारे ज्या त्या गुणांच्या अनुषंगाने जशा अशा विषयांचा संघ करतो त्या त्या विषयाच्या अनुषंगाने पुन्हा स्वतःला सुखी दुःखी मूढ हे काही सगळी लेबल हा स्वतः लावून घेतोय. अशा प्रकारचा जो संघ आहे हा संघच या पुरुषाची चांगल्या वाईट योनीमध्ये जन्माचे प्राप्तीचे कारण आहे. आणि हाच जो संघ या विषयांशी होणारा त्याचा जो संघ आहे हाच संघ काय करतोय, त्याला तोच संघ जो संघ आहे हाच संघ या पुरुषाची त्याच्या नादी लागल्यानंतर त्या विषयांच्या नादी लागल्यानंतर ते काय त्याला घेऊनच चाललेत. ध्यायतो विषयान पुंसा म्हणून सांगितलं दुसऱ्या अध्यायात. संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. कशा प्रकारे विषयांचा एकदा ध्यास घेतल्यानंतर
त्यांच्या नाती लागल्यानंतर कशा प्रकारे स्वतःची हा करतोय, अधोगतीला जातोय, ते त्या ठिकाणी सांगितलं. तेच सांगितलं. मग काय, याच्याच अनुषंगाने हा संघ काय करतोय, या पुरुषाची चांगल्या वाईट योनीमध्ये जन्माचे प्राप्तीचे कारण आहे. आणि तेच असणारा विषयांचा संघ, चांगल्याचा संघ केल्यानंतर जसं सांगितलं ते पाण्याचा असणारा बिंदू, वर्ण येणारा, आकाशामधून येणारा पावसाचा असणारा तो थेंब, जसा संघ करतो त्या अनुषंगाने काय करतो तो त्याला चांगल्या प्रकारची असणारी उत्कृष्ट व्यक्ती ज्या आहेत त्या संघाच्या अनुषंगाने त्या गोष्टीची त्याला प्राप्ती होती. एखाद्या खराब पाण्यामध्ये पडला तर खराबच होतोय, दुसरीकडे कुठे पडला तर त्या अनुषंगाने होतोय, नंतर शिंपल्यामध्ये पडल्यानंतर मोती बनतोय. म्हणजे संघ जसा तसंच या ठिकाणी सांगितलं. अशा प्रकारे जो संघ आहे हा संघच या पुरुषाची चांगल्या वाईट योनीमध्ये जन्माच्या प्राप्तीचे कारण. हा संघाच्या अनुषंगानेच चांगला संघ केला तर चांगल्या याच्यामध्ये जाईल. ते सगळं त्या 6व्या अध्यायामध्ये सगळं सांगितलं. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते, की अशा प्रकारे कशा प्रकारे त्याचा असणारा संघ आहे त्या अनुषंगाने तो त्या ठिकाणी शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. म्हणजे या मार्गावर एकदा जो निघाला, आता पुढे काय होईल, पुढे काय नाही. ज्या मार्गावर चांगल्या मार्गावर निघा तो चांगला मार्ग शेवट चांगल्याकडेच जाणार आहे. म्हणून सांगितलं शुचीनाम श्रीमताम गेहे सांगितलं. उत्तम पवित्र अशा कुलामध्ये, जिथे वातावरण सगळं चांगलं आहे, साधनेला अनुकूल आहे, अशा घरामध्ये त्याचा जन्म होईल. म्हणून इथे केलेलं प्रत्येक गोष्ट जी आहे ती कुठलीच गोष्ट इथं वाया जाणारी नाही. आणि तेच या ठिकाणी सांगितलं. मग तो असताना म्हणजे चांगला संघ केला तर चांगल्याच योनीला पुन्हा तो प्राप्त होईल. तेच या ठिकाणी सांगितलं. अशा प्रकारे जो संघ आहे हा संघ या पुरुषाच्या चांगल्या वाईट योनीमध्ये जन्माच्या प्राप्तीचे कारण आहे. हीच गोष्ट पहिल्यांदा 13व्या अध्यायामध्ये सांगितले. कुठला 13वा अध्याय? तीच गोष्ट सांगितली. काय? इच्छा द्वेष सुखम हे सगळे क्षेत्राचे धर्म, त्याच्या अनुषंगाने तो काय होतो, या त्या क्षेत्राच्या धर्माच्या अनुषंगाने पुन्हा पुन्हा या जन्म मरणाच्या चक्रामध्ये येतो. ते तिथं सांगितलं. कुठे? इथे सुद्धा 14व्या अध्यायामध्ये तेच सांगितलं. काय? सप्तम रजस्तम येथे गुणा प्रकृती संभवा. तिथून जे सुरुवात केली ते 17व्या श्लोकापर्यंत सगळा पुन्हा हाच सगळा जो विस्तार आहे हा संपूर्ण विस्तार 17व्या श्लोकापर्यंत सांगण्यास सत्वम सत्वा संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोह तमसा भवतो ज्ञानमेव. 17व्या श्लोकापर्यंत सगळा तोच या गुणांच्या अनुषंगाने कशा प्रकारे त्याला ऊर्ध्व, त्यानंतर अधः, मध्य लोकांची प्राप्ती होते हे सांगण्याचा प्रयत्न केला. या म्हणजेच काय 17 म्हणजे जो आला 13व्या अध्यायामध्ये झालं तोच विषय काय सांगितलं या 14व्या अध्यायामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. या श्लोकापासून सत्वम रजस्तम तमेति पुन्हा प्रकृती संभवा हा जो श्लोक आहे तिथपासून 5व्या श्लोकापासून ते 17व्या श्लोकापर्यंत, या श्लोकापासून 17व्या श्लोकापर्यंत गुणांचे स्वरूप, कार्य, त्या कार्याद्वारे त्यांचे बंधन, प्रत्येक गुण जे आहे सत्वगुणाचं काय आहे स्वरूप, रजा राजसी सत्वगुणाचं ज्ञान, सत्वा संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोह तपसा, त्याचे असणारे गुण त्या त्या गुणाच्या अधीन झाल्यानंतर कशा प्रकारे काय काय होतं हे सगळं आता सगळी व्याख्या झाली, व्यवस्थित झाली. आता सांगण्याची इथे गरज नाही. म्हणून तेच सांगितलं त्या गुणाचे स्वरूप काय, त्या गुणाचं कार्य काय, त्या कार्याद्वारे त्याचे बंधन, त्याचप्रमाणे त्या गुणांच्या कार्यामुळे बांधले गेलेल्या पुरुषाची जी गती त्या त्या अनुषंगाने ऊर्ध्वगती, मध्यगती, अधोगती ते पण सांगितलं. त्या पुरुषाची गती आहे. या सर्व मिथ्याज्ञान रूपाज्ञानमूलक बंधनाच्या कारणांना विस्तारपूर्वक सांगणे. सगळं जे काय आहे सारासार हा सगळा जो विचार आहे या सारासार सर्व विचार काय आहे हा मिथ्याज्ञानभूत आहे. अलग लक्षात, वास्तविक नाही. हे सगळं जे आहे हे किती जरी रंगवलं अलग लक्षात पिक्चरमध्ये तरी ते सगळा तो पिक्चरच आहे. किंवा नाटकामध्ये आपण नाटक पाहायला गेल्यानंतर अनेक पात्र त्या ठिकाणी अनेक प्रकारचे जे असणारे त्यांना जी पात्र मिळाली आहेत ते त्या ठिकाणी अतिशय तत्परतेने करतात. परंतु वास्तविक काय ते सगळं करत असताना ते काय शेवटी नाटकच आहे. पिक्चरमध्ये सगळं आपण पाहत असताना तो शेवटी पिक्चरच आहे, वास्तविक आहे का नाही. त्याचप्रमाणे हे सगळ्या जे कर्माच्या अनुषंगाने हे सुद्धा काय हा संसार रूपी हा चित्रपटच आहे, वास्तविक नाही. हा कधी कळेल? ज्यावेळेस साक्ष भावाने आपण पाहू. जसं मी सातत्याने
एक उदाहरण आपण त्या ठिकाणी देतो. कोणाचा भातुकलीचा असणारा खेळ, आता गेला भातुकलीचा आमचा खेळ, आला का आता मोबाईलचे खेळ आले. लहान अगदी पहिला 2-3 महिने झाले की त्याच्या हातात जो मोबाईल मिळतो तो शेवटपर्यंत मोबाईलच राहतो. पहिल्यांदा लहान लहान मुलं असायची ती भातुकलीचा खेळ खोटा खेळायची. मग त्याच्यामध्ये बारीक बारीक ते असणारे पोळपट असेल, लाटणं असेल, बारीक चूल असेल, बारीक सगळं छोटी छोटी ती भांडी मिळायची. आणि ती घेऊन मग काय करायची, हे असणारे 4-5-6 काय आहे मित्रमैत्रिणी एकत्र घ्यायचे आणि ते सगळे त्यांचा संवाद, हे मी पोळ्या करते, मी दूध काढते, मी अमुक करते, मी तमुक करते, तो पण तसंच, मला शेताला जायचं, हे करायचं, ते करायचं. मग वास्तविक आहे का? वास्तविक नाही आहे, परंतु तो तासभर आहे. त्या तासभरामध्ये ती मुलं ती मुली त्या भातुकलीच्या खेळामध्ये एवढी अगदी इतकी त्याच्यामध्ये संलग्न होतात की बाहेर काय चाललंय, बाहेरच्या जगाचं त्यांना भानच नसतं. त्यांना ते सगळं खरं वाटतं. तसंच हा जो संसार जो आहे, हा संसार त्याप्रमाणेच आहे. भातुकलीच्या खेळाप्रमाणे जसं ते वास्तव तिथं नाही, तो भातुकलीचा खेळ वास्तविक आहे का? नाही. काय तेवढ्या पुरता आहे, तसाच आहे, वास्तविक नाही आहे. तेच या ठिकाणी सांगितलं. काय सांगितलं? या सर्व मिथ्या ज्ञान, काय मिथ्या ज्ञान रूप अज्ञान मूलक बंधनाचा मिथ्या ज्ञान. हा जो संसार जो आहे वास्तविक नाही, हा मिथ्या ज्ञान रूप आहे, अलग लक्षात. आणि म्हणून मिथ्या अज्ञान मूलक, हा अज्ञान मूलक आहे. काय? बंधनाच्या कारणांना विस्तारपूर्वक सांगून आता यथार्थ ज्ञानाने मोक्ष कसा होतो ते सांगितले पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे जो याच्या आधी लागतो, या संसाराच्या म्हणजेच काय, सात्विक राजसिक तामसिक जे गुण आहे, माया आहे, याच्या नादी जो लागतो तो निश्चितपणे काय, या जन्म आणि मरणरूपी जो संसार आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम, अशा प्रकारचा जो संसार आहे, या संसारामध्येच, संसार चक्रामध्येच तो काय पुन्हा 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, त्याच्यामध्ये सातत्याने पुन्हा तो काय राहतो, येत राहतो, जात राहतो, येत राहतो, जात राहतो. परंतु याच्यातून बाहेर यायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर म्हणून सांगितले. आणि म्हणून आता यथार्थ ज्ञानाने काय हे समजून घेतलं पाहिजे. जो संसार जो म्हणतो, ज्याला आम्ही संसार म्हणतो, हा संसार म्हणजे नक्की काय, हे जे आहे हे आम्हाला या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आता यथार्थ ज्ञानाने मोक्ष कसा होतो, यथार्थ जे ज्ञान आहे त्या यथार्थ ज्ञानाने कसा काय नक्की मोक्ष होतो हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता भगवंत आरंभ करतात. आणि 19व्या श्लोकाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे ते सांगण्याचा प्रयत्न भगवंत करतात. आणि म्हणून 19व्या श्लोकात म्हणतात, श्री भगवान उवाच नान्य गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. न अन्य गुणेभ्यः कर्तारं, या गुणाच्या हा जे गुण आहेत, सात्विक राजसिक तामसिक, या 3 गुणांशिवाय काय करतो, हा विवेकी मनुष्य या 3 गुणांशिवाय इतर कोणाला करता पाहत नाही. हे 3 गुणेषु वर्तन्ते सांगितलं त्या ठिकाणी गीतेने सांगितलं. गुण जे आहे हे आपल्या गुणामध्येच प्रवृत्त होत असतात, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही या ठिकाणी करता नाही. म्हणून हे सगळे जे गुण आहे त्या गुणांच्या अनुषंगाने गुणेषु वर्तन्ते, या न्यायाने विवेकी मनुष्य काय करतो, तो विवेकी मनुष्य जो साधक आहे, या साधकाची एकदा ती दृष्टी झाली, शास्त्राचं श्रवण मनन नित्यासन झालं, त्या अनुषंगाने चिंतन व्हायला लागलं की मग काय म्हणतो, अरे हे सगळे जे गुण आहेत हे गुण आपल्यामध्येच प्रवर्तित होता, हे गुणेषु वर्तन्ते इति मत्वान सज्जते, की जे गुण आहे हे आपापल्यामध्येच आपापली कार्य करत आहे. आणि म्हणून हा काय व्यतीत होत नाही, त्यासाठी सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे हा विवेकी मनुष्य काय 3 गुणांशिवाय तर कोणाला करता पाहत नाही. हे 3च गुण आपापल्यामध्ये काय होतात, वर्ततात, म्हणजे काम करत राहतात, त्या व्यतिरिक्त कोणीही करता नाही. आणि गुणांच्या पलीकडे म्हणजे अशा प्रकारे या 3ही गुणांच्या पलीकडे काय तो काय करतो, स्वतःला साक्षी भावाने ज्यावेळेस पाहायला आरंभ करतो तेव्हा तो काय करतो, मद्भावं सोऽधिगच्छति, साक्षी भावाने ज्यावेळेस तो पाहतो की ठीक आहे सगळे जे आहे गुण आपल्यामध्येच प्रवर्तित होत आहेत, हे ज्यावेळेस तो साक्षी भावाने पाहायला सुरुवात करतो त्याच वेळेस तो काय गुणेभ्यश्च परं वेत्ति,
त्याच वेळेस तो मद्भावम सोधी गच्छती, त्या भांडणामध्ये पडत नाही. भांडणं चाललेली आहेत, जो भांडणामध्ये पडेल त्याला पोलीस घेऊन जाणार आहेत, परंतु जो साक्षीभावाने राहणारे, तिथं फक्त पाहत राहणारे, त्याच्यामध्ये जाणार नाही, त्याला साक्षीभावाने बाजूला घेतील की काय झालं हे तू सांग. तसं आहे, याच्यामध्ये जो पडेल, याच्या नादी जो लागेल, त्या गुणांच्या अधीन जो होईल, आणि काय एकदा गुणाच्या अधीन झाला की काय या संसार चक्रामध्ये फसला, आणि फसला की येणं आणि जाणं आरंभ झालं. आणि म्हणून काय हे जे आहे गुणागुणेभ्यो वर्तन्ते गुणागुणेषु वर्तन्ते असं समजून साक्षीभावाने केवळ तटस्थ होऊन हे फक्त पाहण्याचा प्रयत्न करतो. तो जो आहे अशा प्रकारे या गुणांच्या जो नादी लागत नाही, फक्त साक्षीभावाने ते पाहतो, तो काय, तोच मद्भावम सोधी गच्छति, तो माझा जो वास्तविक जो भाव आहे, परमेश्वराचा असणारा भाव, त्या भावाला परमेश्वराच्या तो प्राप्त करून घेतो. नान्यम कार्यकरण विषयाकार परिणतेभ्यो गुणेभ्यः कर्तारम अन्यम यदा दष्टा विद्वान् सन्न अनुपश्यति गुणा एव सर्वावस्थाः सर्वकर्मणां कर्तारम इति एवं पश्यति गुणेभ्यः च परम गुणव्यापार साक्षीभूतं वेत्ति मद्भावं मम भावं स द्रष्टाधिगच्छति. अशा प्रकारे का ज्यावेळेस काय होतंय, ज्यावेळेस द्रष्टा पुरुष म्हणजे ज्ञानी काय करतोय, ज्यावेळेस द्रष्टा पुरुष ज्ञानी होऊन कार्य करणं आणि विषयाच्या आकारामध्ये परिणित झाल्या, हे काय सगळं कार्य करणं आणि विषय याच्यामध्ये काय परिणित झालेल्या गुणांच्या अतिरिक्त अन्य कोणासही करता पाहत नाही. हेच गुण एकमेकांमध्ये वर्ततात, या व्यतिरिक्त अन्य कोणीही नाही. अशा प्रकारे पाहण्याचा ज्यावेळेस तो काय करतो, तो ज्ञानी आता अभ्यास करतो, अर्थात हेच पाहतो की सर्व अवस्थांमध्ये स्थित झालेले गुण सर्व कर्मांचे करता आहे. गुणच आहेत, त्या कर्माचे करता कोण आहे, त्या गुणाच्या अनुषंगाने, त्या गुणाच्या अधीन होऊनच ते त्याला त्या त्या ठिकाणी प्रेरित करतात. आणि म्हणून काय, ते ज्याचा करता आहे, त्याचप्रमाणे गुणांच्या व्यापाराला साक्षीभूत आत्म्यास गुणांच्या परदातो, याचा सर्वांचा साक्षी, या सर्वांना पाहणारा कोण, साक्षीभूत कोण, जो आत्मतत्व आहे ते सांगितलं. त्याचप्रमाणे गुणांच्या व्यापाराला साक्षी, या सगळ्यांना पाहणारा, हे सगळं चाललेलं आहे, या चाललेल्या सर्व गोष्टींना पाहणारा जो आहे कोण, तो आत्मा साक्षीभावाने. तो काय आहे, अशा प्रकारे साक्षीभूत आत्म्यास गुणापासून परत आणतो. तो जो याचा काही संबंध नाही. मयाध्यक्षेन प्रकृती, माझ्या अध्यक्षतेखाली काय करते प्रकृती, हे सगळं करत आहे, त्याचा माझा काही संबंध नाही, तिचा माझा. अशा प्रकारे तो स्वतःला ज्यावेळेस समजतो, त्याच वेळेस आत्म्यास, म्हणजे तेच सांगितलं, त्याचप्रमाणे गुणांच्या व्यापाराला साक्षीभूत आत्म्यास गुणापासून परत आणतो. जे आत्मतत्व आहे, हे आत्मतत्व या गुणापेक्षा पर आहे, याचा काही संबंध नाही. पण तेच ज्यावेळेस त्याच्यामध्ये बसतं, त्यामुळे त्यामध्ये जातं, त्यावेळेस तेच आत्मतत्व जीवभावाला प्राप्त होतं, आणि त्याला सोडून पुन्हा बाजूला येतं, पुन्हा आत्मतत्वाला प्राप्त होतं. अशा प्रकारे गुणापासून परत आणतो, तेव्हा तो द्रष्टा माझ्या भावाला प्राप्त होतो. अशा प्रकारे साक्षी भावाने ज्यावेळेस तो पाहतो, त्या संपूर्ण गुणांना पाहतो साक्षी भावाने, तेव्हा तो काय होतो, तो असणारा साधक, तो विवेकी पुरुष, तो माझा जो परमभाव आहे, आत्मभाव जो आहे, त्या आत्मभावाला तो प्राप्त करतो. या अशा प्रकारे मग काय आहे, आणि म्हणून तेच पुन्हा या ठिकाणी सांगितलं 20व्या श्लोकाच्या माध्यमातून. गुणानेतान तित्यत्रिन देही देह समुद्धवान जन्म मृत्यू जरा दुःखैहि विमुक्तो मृतमश्नुते. की अशा प्रकारे देहधारी कोण, तो असणारा गुणान एतान, काय अतित्यत्रिन, की हे तिन्ही गुण अतीत करतो, म्हणजे तिन्ही गुणाच्या पार जातो. कोण, देहधारी विवेकी मनुष्य, या देहाला उत्पन्न करणाऱ्या तिन्ही गुणांचे अतिक्रमण करतो. या तिन्ही गुणापासून तो स्वतःला बाजूला करून घेतो की अरे मी यांच्या अधीन नाही, मी साक्षी भावाने या ठिकाणी असणारा ते आत्मचैतन्य आहे, मी यांच्या नादी लागून जीवभावाला प्राप्त होऊ इच्छित नाही. अशा प्रकारे या गुणापासून अतीत म्हणजे बाजूला होतो, अतिक्रमण करतो. त्यावेळेस जन्म मृत्यू वृद्धावस्था यापासून, का या दुःखापासून रहित असलेल्या तो अमरतेचा, या सगळ्यापासून
ज्यावेळेस जसं या गुणांना तो सोडून जातो तसा काय होतो, ते जे असणार काय, ते असणार अमृतत्वाश्नुते विमुक्त, या सर्वांपासून मुक्त होऊन तो ते अमृतत्व जे आहे त्या अमृतत्वाला तो प्राप्त करतो. म्हणजे जोपर्यंत गुणांच्या आपण अधीन आहोत तोपर्यंत जन्म मरण रूप संसार आहे. ज्यावेळेस गुणाला सोडून साक्षीभावाने त्यापासून आपण दूर जाऊ त्यावेळेस हे जन्म मृत्यू जरा व्याधी हे सगळ्यापासून दूर होऊन आपण अमृतत्व जे आहे परमेश्वराचं वास्तविक स्वरूप जे आहे त्या वास्तविक स्वरूपाला आपण प्राप्त होऊ. आणि म्हणून अशा प्रकारे या गुणांच्या अधीन नाही राहिलं तर त्याला सोडून वास्तविक साक्षीभावाने पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे. ते या ठिकाणी सांगितलं. गुणान एतान यथोक्तान आदित्य जीवन एव अतिक्रम्य मायोपाधि भूतान त्रीन देहि समुद्भवान देहोत्पत्ति बीजभूतानि जन्म मृत्यु जरा दुःखैः जन्म च मरणश्च जरा च दुःखानि तैः जीवनैव विमुक्तः सन् विद्वान् अमृतमश्नुते एवं मद्भावम् अधिगच्छति इत्यर्थः. देहोत्पत्तीचे बीजभूत या देहाचं जे आपलं जे शरीर आहे या देह उत्पत्ती ते बीजभूत काय, तर या मायोपाधिक पूर्वोक्त तीनही गुणांचे उल्लंघन करून माया उपाधी युक्त हे तीन गुण जे आहे या तीन गुणांच्या नादी लागून पुन्हा या जन्ममरणाच्या चक्रामध्ये आपण येतो. आणि म्हणून या देह उत्पत्तीचं बीज तेच आहे त्या ठिकाणी. म्हणून तेच सांगितलं देह उत्पत्तीचे बीजभूत या मायोपाधिक काय, पूर्वोक्त तीनही गुणांचा उल्लंघन करून तीन गुण त्याच्या नादी लागला की जन्म मरणाच्या चक्रात आला. आणि त्याला सोडून दिलं की या तिन्ही गुणांचे उल्लंघन करून अर्थात काय जिवंतपणे त्याचे अतिक्रमण करून, अतिक्रमण करणं म्हणजे काय, साक्षीभावाने पाहणे, त्याच्या अधीन नाही होणे. जे काय आहे ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. या ठिकाणी काय परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न नाही, जशी आहे त्या परिस्थितीमध्ये साक्षीभावाने म्हणजे काय करतो, फक्त परमेश्वराचं चिंतन करणं. शारीरम केवलम कर्म, शरीराला अपेक्षित आहे तेवढंच कर्म करत करत काय करतो, परमेश्वराचं अनुसंधान करत राहतो. अशा प्रकारे तोच काय करतो, मग या तिन्ही गुणांचं उल्लंघन करून काय अर्थात जिवंतपणे त्याचे अतिक्रमण करतो. करून हा देहधारी विद्वान काय करतो, जो आहे अशा प्रकारचा जिवंतपणे जन्म मृत्यू वृद्धा या अवस्था आहे या सर्वापासून, या सर्वाच्या दुःखापासून मुक्त होतो. की ज्या क्षणी त्या सर्वाला साक्षी भावाने पाहतो, जसा साक्षी आहे त्या ठिकाणी चाललेल्या सगळ्या गोष्टी त्या समोर आहेत त्याच्या, परंतु जेव्हा तो साक्षी भावाने पाहतो तेव्हा तिथं असणाऱ्या सुख दुःखाशी त्याचा संबंध ज्याप्रमाणे येत नाही, अगदी तसंच ज्यावेळेस तो काय स्वतःला आत्मभावाने पाहतो त्यावेळेस हे सुख दुःख जन्म मृत्यू याच्याशी त्याचा काही संबंध येत नाही. आणि ज्यावेळेस तो त्यांच्यामध्ये जातो, गुणांच्या अधीन होतो, त्याच वेळेस जीवभावाला प्राप्त होतो. आणि एकदा जीवभावाला प्राप्त झाला की जन्म मरण जरा दुःख या सगळ्यामध्ये तो बसतो. म्हणून काय केलं पाहिजे, जो विद्वान जो आहे, जो तत्वज्ञ आहे, त्याने काय केलं पाहिजे, अशा प्रकारे याच्या अधीन न होता साक्षी भावाने पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे. तेच या ठिकाणी सांगितलं. विद्वान जिवंतपणे जन्म मृत्यू वृद्धा अवस्था व दुःखापासून मुक्त होऊन काय करतोय, तो अमृतत्वाचा अनुभव करतो. अर्थात अशा प्रकारे तो माझ्याच भावाला प्राप्त करतो. साक्षी भावाने उत्तमा सहजावस्था सांगितली त्या ठिकाणी. मध्यमा ध्यान धारण सहजावस्थेमध्ये जे काय आहे ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, या न्यायाने तो जीवन यापन करत राहतो. आणि अशा प्रकारे त्या असणाऱ्या कुठल्याही कर्माशी स्वतःचा संबंध त्या ठिकाणी, म्हणून सर्व कर्म संन्यास सांगितलं. कर्माच्या नादी लागला की जन्म आणि मृत्यूचे चक्र आलंच. म्हणजे सर्व कर्म फलित्याग सर्व कर्म संन्यास सांगितलं त्या. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस त्याच्याशी असणारा संबंध सोडतो त्यावेळेस तो स्वरूपाला जातो. ज्यावेळेस संबंध जोडतो त्यावेळेस संसारापणाला जातो. मग आपल्याला काय करायचं आहे हे प्रत्येक साधकाने आपल्या जीवनामध्ये ठरवायचं आहे. म्हणून अशा प्रकारे मग काय करतो, तो जिवंतपणे गुणांना अतिक्रमण करून अमृतत्व प्राप्त करतो. या प्रश्नावर कशा प्रकारे तो जिवंतपणीच, तुम्ही जे म्हणता की जिवंतपणे म्हणजे या शरीरामध्ये असतानाच या तिन्ही गुणांना काय करतो, अतिक्रमण करतो. त्याच्यापासून बाजूला साक्षी भावाने येऊन ते अमृतत्व प्राप्त करतो. मग ते कसं काय प्राप्त करतो, याच्यावर अर्जुन
पुन्हा या ठिकाणी प्रश्न आरंभ करतो. अर्जुन उवाच, काय म्हणतात 21व्या श्लोकाच्या माध्यमातून त्याची असणारे पुन्हा अर्जुन काय प्रोसेस, कशा प्रकारे या तिन्ही गुणांना अतीत करतो तो, काय नक्की काय होतो काय नाही होत, ह्या सगळ्याचं थोडकं यथार्थ वर्णन तुम्ही आम्हाला पुन्हा सांगा. पुन्हा अर्जुन 21व्या श्लोकापासून पुन्हा तोच असणारा विषय पुन्हा सातत्याने कशा प्रकारे सोडतो, काय करतो, नक्की काय होतो, गुणांना सोडतो किंवा कर्माचं त्याग करतो म्हणजे नक्की काय होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त करण्याच्या अनुषंगाने अर्जुन या ठिकाणी विचारतात. कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेतान् अतीतो प्रभती प्रभो किमाचारः कथं चैतान् स्त्रीन् गुणानतिवर्तते. अशा प्रकारे हा जो आहे 21वा श्लोक त्याचा असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.